हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। ऐका मी नेहमी सांगत असतो, आमच्या गुरुजीचं एक विनोदानं ते सांगायचे बाळासाहेब ऐका. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्यावेळेला त्या भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यासारखे असे घट बनवायला सुरुवात केली ना, त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याने पीठ घेतलं, पीठ, त्या पिठाचा आट्टा तयार केला, उंडा बनवला, त्याची भाकरी केली माय माऊल्यांनो, आणि भाकरी करून ती तव्यावर टाकली. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर पहिलीच वेळ होती भाकरी बनवायची, त्याला अगोदर काय त्याचं नॉलेज नव्हतं देवाला. भाकरी तयार केली आणि ती तव्यावर टाकल्याबरोबर जरांगे पाटील भाकरी देवानं पटापटा एक दोन वेळेस ती खालीवर केली आणि तशीच भाकरी उचलली आणि दुरडीत टाकली बाळासाहेब. पण भाकरी जास्त वेळ भाजू न दिल्यामुळं भाकरी राहिली कच्ची. मग कच्ची राहिलेली भाकरी त्या भगवान परमात्म्याने उचलली आणि कुठं टाकली? युरोप खंडामध्ये टाकली. युरोप खंडात कोणते देश आहेत? अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, तिकडचे माणसं. त्या माणसांकडे जर पाहिलं ना तर ते माणसं भोरेच आहेत सगळे. त्यांचे केस भोरे, त्यांच्या दाड्या भोऱ्या, मिश्या भोऱ्या, सगळे माणसं भोरेच. कशामुळं? भाकरी कच्ची राहिली, भाजली नाही ना ती, त्याच्यामुळे ती माणसं भोरेच आहेत. हा, पुन्हा दुसरी भाकरी तयार केली. पहिली कच्ची राहिली होती म्हणून दुसरी भाकरी पुन्हा जरा जास्त भाजण्याचा प्रयत्न केला. भाजण्याच्या नादात भाकर गेली करपून माय माऊल्यांनो. करपली भाकरी, काळी झाली भाकरी, दोन्ही बाजूनी काळी झाली. मग ती काळी झालेली भाकरी देवानं उचलली आणि तिकडे वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन बेटावर नेऊन टाकली. आफ्रिका, वेस्ट इंडिज त्या भागात नेऊन टाकली ती भाकरी. तिकडचे माणसं भाकरी करपाल्यामुळं इतके काळे डकैत, इतके काळे आहेत की हसायला लागले की नुसते दात दिसते. दिवसा कंदील लावून बघावं लागते त्या माणसांकडे. पण तिसऱ्या वेळेला पुन्हा माझ्या भगवान परमात्म्याने भाकर केली आहे का. आता दोन भाकरी आधी झाल्या होत्या, तिसरी भाकर बनवत असताना देवाला तर त्याचं नॉलेज आलं होतं किती वेळ ठेवली पाहिजे. कच्ची राहते, जास्त वेळ ठेवली की करपून जाते. मग भुजंगराव भगवान परमात्म्याने तिसरी भाकरी बनवली, तिला कच्ची बी राहू दिलं नाही, तिला जास्त काळी होऊ दिली नाही, करपूनही दिली नाही. नंबर 1 भाकर तयार केली, नंबर 1 भाकर तयार केली आणि ती नंबर 1 ची भाकर माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या भारत देशात टाकली. म्हणून भारत देशातले माणसं आहेत असं माणसं करतात. भारताचे आहेत माणसं भारतातले बाळासाहेब सावळे आहेत, भोरे नाहीत पण गोरे बी आहेत. माणसानं भोरं नसावं, भोरला विचित्र दिसतंय माणूस, गोरा माणूस चांगला दिसतो. आपला रंग महाराष्ट्रातल्या लोकांचा, भारत देशातल्या लोकांचा सावळा रंग आहे, पांडुरंगाच्या रंगावर माणसं आहेत. ही विशेषता त्या भगवान परमात्म्याची. काय निटास बघा, नाक बिक काय सुंदर आहेत माणसं भारत देशातले. आणि लांब कशाला, आपल्या भारताच्या शेजारी खेटून शेजारी एक देश आहे, त्या देशाचं नाव आहे नेपाळ. नाकाचा तपासच नाही त्या लोकांना, अजिबात नाक नाही त्या लोकांना, सपाटच जागा आहे सगळ्या. का? किती विशेषता आहे पहा ना. आता त्या नेपाळमध्ये तसे सपाट नाकाचे किती लोक असतील. आपण जर त्या लोकांकडे पाहिलं तर सगळे सारखेच दिसतात आपल्याला. ही विशेषता त्या भगवान परमात्म्याची आहे का. उदाहरण बाजूला ठेवा, मला फक्त याच्यातून एवढंच सांगायचंय की त्या भगवान परमात्म्याने एवढे तुमच्या आमच्यासारखे अनगिनत घट बनवले सज्जनाओ. खरंच वेड आहे तो, त्याला वेड लागलंय म्हणून तर आपल्यासारखे घट त्यानं बनवले. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. काय कुशलता आहे त्या बनवण्यामध्ये, काय स्किल वापरली असेल विचार करा, काय टेक्नॉलॉजी आहे. आजपर्यंत इतके घट बनवलेत बाळासाहेब, आहे का एकासारखं एक मॉडेल? एकाईसे एक नाही भिन्न पाही प्रकृती. एक ऐसे एक नाही भिन्न पाही प्रकृती. एकासारखं एक से डुप्लिकेट मॉडेल आतापर्यंत तयार झालं नाही. गाणारे गातेत, ढाले गुरुजीची ट्रू कॉफी
गायक म्हणून सुरवाडीकरांकडे बघितल्या जाते, पण ढाले गुरुजीच्या आवाजाची व्हॉइस क्वालिटी सुरवाडीकरांची व्हॉइस क्वालिटी वेगळीच आहे. नुसत्या माणसाच्या दिसण्यात बदल आहे असं नाही, आवाजाच्या व्हॉइस क्वालिटी मध्ये सुद्धा प्रत्येकाच्या बदल आहे. विचार करा फक्त किती मॉडेल बनवले असते ना आजपर्यंत त्यांनी, पण आहे का एकासारखं एक दुसरं. एकाच आईच्या पोटातून एकाच वेळेला 2 लेकरं जन्माला येतात. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? जुळे, आवळे जावळे, जुळे, ट्विन्स. एकाच वेळेला 2 लेकरं जन्माला येतात सज्जन. पण बघा दोन्ही लेकरं दिसायला परफेक्ट असते. कलगावकर चांगले ते 10-12 वर्षाचे होस तर मिळ लागत नाही अख्ख्या गावाला राम्या कोणता आणि श्याम्या कोणता आहे. इतके परफेक्ट असते दिसायला ते सारखेच. पण त्यांच्या आईला जर विचारलं ना तर त्यांची आई त्यांना 0 सेकंदात ओळखते. पाहिलं की सांगते तो माझा रामू आहे, हा माझा श्यामू आहे. एकाच वेळेला एकाच आईच्या पोटातून दोन्ही लेकरं जन्माला येतात, पण त्यांच्यात सुद्धा बारीक सूक्ष्म का होईना पण भेद आहे, फरक आहे. एकाच बापाचे 1000 पोरं जरी असले ना तरी त्यांच्यात सुद्धा बदल केलाय त्या परमात्म्याने. ठेस चेहऱ्याची तुम्ही बघा, चेहऱ्याची ट्युनिंग, आवाजाची ट्युनिंग, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, काय काय नाही बसवलं त्या परमात्म्याने. किती विचित्रता आहे, किती भिन्नता आहे, काय काय